सभेमध्ये मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलारजी, नुकतंच आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन प्राप्त झालं आणि पुढच्या सभेकडे गेले, आपले लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टीजी, सन्मान्य आमदार अतुल भातखळकरजी, प्रवीण दरेकरजी, हेमेंद्र मेहताजी, ठाकुर रमेश सिंहजी, श्रीकांत पांडेजी, प्रसाद लाडजी, मोहित कंबोजजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय उमेदवार निशाताई पुरवळेकर, प्रकाशजी दरेकर, नीलाबेन राठोड सोनी, सुनीताताई यादव, डॉक्टर राम बारोट, किरण साळुंके, सुमन इंद्रजीत सिंह, सुरेखा मनोज पाटील, जगदीश ओझा, शिवकुमार झा, सौ दक्षा पटेल, सौ प्रीतम पंडागळे, श्री विद्यार्थी सिंह, मोतीभाई देसाई, सागर भालीगरे, सागर सिंह ठाकूर, सौ संगीता ज्ञानमूर्ती शर्मा, कमला राजपुरोहित, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आशिष शेलारजी, तुम्ही काही दिवसापूर्वी आरोप लावला की शिवसेनेचं आणि काँग्रेसचं सेटिंग झालंय आणि हे एकमेकाला पूरक अशा प्रकारचे उमेदवार देत आहेत आणि त्याची काही उदाहरणं तुम्ही सांगितली. पण आज मात्र ज्यावेळी मी मराठवाड्याच्या दौऱ्यावरनं परत आलो, आज मला त्याही पेक्षा वेगळं चित्र दिसलं. मी परभणी जिल्ह्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी शिवसेनेचं सेटिंग हे काँग्रेससोबत झालेलं दिसलं. मी लातूर जिल्ह्यामध्ये आलो तर त्या ठिकाणी शिवसेनेचं सेटिंग हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालेलं दिसलं. खऱ्या अर्थानं आपण जे या ठिकाणी सांगितलं, मुंबईच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कालपर्यंत बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी लढणारी शिवसेना आज काय त्यांची अवस्था आली. मतांच्या लाचारी करता कुठे काँग्रेसची सेटिंग आहे, कुठे राष्ट्रवादीची सेटिंग आहे. खऱ्या अर्थानं बंधू भगिनींनो, या निवडणुकीनं सर्व चेहऱ्याचा पर्दाफाश या ठिकाणी केलेला आहे. आज ज्यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं जातोय, खरं म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये माझा असा समज होता की मुद्द्यांवर चर्चा होईल. या शहरासमोरचे प्रश्न काय आहेत, या शहरातल्या नागरिकांसमोरचे प्रश्न काय आहेत, इथल्या झोपडपट्टी धारकांना काय प्रश्न आहेत, इथल्या बंगल्यात राहणाऱ्या, फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रश्न काय आहेत, इथले ट्रान्सपोर्टेशनचे प्रश्न काय आहेत, इथल्या कोळी बांधवांचे प्रश्न काय आहेत, इथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिकांचे प्रश्न काय आहेत, या संदर्भात चर्चा होईल. मला वाटलं होतं की या ठिकाणी, अरे जरा शिट्टी कमी वाजव म्हणा त्याला, किती शिट्टी वाजवतो तो, शिट्टी वाजवणं बंद करे. या ठिकाणी असं वाटलं होतं की वेगवेगळ्या मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा होईल. पण मला खरोखर आश्चर्य वाटतं की ज्यांनी 20 वर्ष या महानगरपालिकेमध्ये सत्ता गाजवली ते या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही. आपण मुंबई शहरामध्ये काय केलं सांगायला तयार नाही. वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात आपलं विजन काय आहे हे मांडायला तयार नाही. त्यांची भाषणं कशावर चालली आहे, त्यांची भाषणं नरेंद्र मोदींवर चालली आहे, त्यांची भाषणं नोटाबंदींवर चालली आहे. अरे नरेंद्र मोदींवर तुम्ही काय बोलाल, आपल्या गुहेमध्ये तर कुठलाही वाघ त्या ठिकाणी डरकाळी फोडतो, पण नरेंद्र मोदी असा वाघ आहे ज्याने पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला. अरे तुम्ही मनमोहन सिंगाची तारीफ करता, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, एक काळ असा होता पाकिस्तानचे सैनिक आमच्या देशामध्ये यायचे, आमच्या सैनिकांना मारायचे, आमचे पंतप्रधान म्हणायचे मी याचा निषेध करतो. मग पुन्हा ते यायचे, पुन्हा मारायचे, मग आमचे पंतप्रधान म्हणायचे मी याचा गंभीर निषेध करतो. मग ते पुन्हा यायचे, पुन्हा मारायचे, मग म्हणायचे मी आता अतिगंभीर निषेध करतो. ते पुन्हा येऊन पुन्हा मारायचे, मग आमचे पंतप्रधान म्हणायचे हे बघा हे चालणार नाही, आता युनायटेड नेशनमध्ये जातो आणि तुमची तक्रार करतो.
125 कोटी भारतीयांच्या देशावर काय अवस्था होती. अरे 20-25 कोटीचा पाकिस्तान आपल्या सैनिकांना मारून टाकायचा आणि तरी देखील आमच्या शहीद सैनिकांच्या बदला घेण्याची कधी इच्छा त्या सरकारमध्ये नव्हती. पण यावेळी मात्र या भारतामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये माननीय मोदीजींनी दाखवून दिलं, आमच्या देशामध्ये येऊन आमच्या सैनिकांना माराल तर तुमच्या देशामध्ये घुसून तुम्हाला ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 56 इंचाची छाती लागते, 56 इंचाची छाती ती नरेंद्र मोदींजवळ आहे. कोणाशी तुम्ही नरेंद्र मोदींची तुलना करताय. अरे निवडणुकीमध्ये मतांकरता इतकी मोठी लाचारी स्वीकारणं खऱ्या अर्थानं हा कुठला तुमचा स्वभाव आहे, हा कुठला तुमचा आव आहे, हा कुठला तुमचा भाव आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी नोटाबंदींवर बोललं जात आहे, नोटाबंदींवर, आणि म्हणतात जनतेला फार त्रास झाला. बंधू भगिनींनो, हे खरं आहे, जनतेला त्रास झाला, रांगेत उभं राहावं लागलं. पण रांगेत उभा राहणारा तो प्रत्येक देशभक्त नागरिक हे सांगत होता की या देशाच्या विकासामध्ये सगळ्यात मोठी अडचण जर काही असेल तर ती अडचण काय आहे, ती भ्रष्टाचार आणि काळा पैसा आहे. आणि भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरुद्ध मोदीजी जर लढाई करत असतील तर थोडासा त्रास सहन करायला आम्ही देखील तयार आहोत, ही जनता सांगत होती. ज्या जनतेनं त्रास सहन केला त्यांनी तक्रार केली नाही. मग तुम्ही तक्रार का करता? उद्धवजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, अरे काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी तक्रार करतात कारण या नोटाबंदीचा सगळ्यात मोठा फटका त्यांनाच पडला. आपल्याला माहिती आहे, सांगण्याची आवश्यकता नाही आहे त्यांना कसा फटका बसला. तुम्ही पण त्यांच्या रांगेत जाऊन उभे आहे का, हा सवाल मला तुम्हाला विचारायचा आहे. आणि म्हणून हे सगळे विषय या महापालिकेच्या निवडणुकीचे नाहीत, या महापालिकेच्या निवडणुकीचे हे विषय नाहीत, हे उद्धवजी तुम्हालाही माहिती आहे. पण शिवसेनेसमोर प्रश्न आहे की 15-20 वर्ष राज्य केल्यानंतर या मुंबईमध्ये आपण काय केलं हे सांगण्यासारखं तुमच्याजवळ काहीच नाही. या ठिकाणी गरिबाला काय नाही दिला, झोपडपट्टीवासियांना काय नाही दिला, याबद्दल बोलण्यासारखं तुमच्याकडे काहीच नाही. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, व्हेन यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल, कन्फ्यूज देम, जेव्हा लोकांना काही सांगता येत नाही, सांगण्यासारखं नसतं, त्यावेळेस विषय डायव्हर्ट करा. आमचे चॅनलवाले आहेतच, मोदीजींवर एखादं वाक्य बोललं की दिवसभर तेच चालवतात आणि मग तुमचा महापालिकेचा भ्रष्टाचार, तुमची अकर्मण्यता, तुमची अकार्यक्षमता त्याच्या पाठीमागे लपून जाते. परंतु ती मी लपवू देणार नाही. मी रोज हा प्रश्न विचारेल की पारदर्शितेचं काय झालं, मी रोज हा प्रश्न विचारेल या घोटाळ्यांचं काय झालं, मी रोज हा प्रश्न विचारेल कचरा घोटाळ्याचं काय झालं, मी रोज हा प्रश्न विचारेल की या ठिकाणी खऱ्या अर्थानं ट्रान्सपोर्टेशन मध्ये जो घोटाळा झाला त्या घोटाळ्याचं काय झालं, टेंडरच्या घोटाळ्याचं काय झालं, या ठिकाणी नाला सफाईच्या घोटाळ्याचं काय झालं, या ठिकाणी ऑक्ट्रायच्या घोटाळ्याचं काय झालं. मी रोज हा प्रश्न विचारत राहीन, कारण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं म्हणणं एवढंच आहे, महानगरपालिका ट्रान्सपरन्सीने चालली पाहिजे, पारदर्शितेने चालली पाहिजे. जनतेचा पैसा आहे, समाजाचा पैसा आहे, हा पैसा त्यांच्याच करता उपयोगात आला पाहिजे. महानगरपालिका ठेकेदारांना पोसण्याकरता तयार केलेली संस्था नाही आहे. अरे या महानगरपालिकेचा जन्म जो झालाय तो सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याकरता झालाय. पण या ठिकाणी केवळ सोन्याचं कोंबडं देणारी अंडी म्हणून, सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून महापालिकेचा केवळ तुम्ही वापर करता. आणि म्हणून परिवर्तनाची नांदी या मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे आणि तमाम जनता या ठिकाणी साक्षीदार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात हे परिवर्तन ही जनता निश्चितपणे घडवणार आहे. बंधू भगिनींनो, काय अपेक्षा असते महापालिकेकडनं? रस्त्याची, त्याच्यामध्ये घोटाळा केला, तुम्ही परवाच सांगितला. पिण्याच्या पाण्याची, त्याच्यातला घोटाळा नंतर सांगणार आहे. आपल्या महानगरपालिकेकडनं अपेक्षा असते की आपल्या गटारी साफ असल्या पाहिजेत, आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. एखादं शहर हे पर्यावरण पूरक शहर कशानं होतं? ते झाडांनी तर होतच, वृक्षांनी तर होतच, पण त्या शहरामधला जो कचरा आहे, त्या शहरामधला जो मैला आहे, त्या शहरातलं जे सिवेज आहे, याच्यावर किती प्रमाणात ट्रीटमेंट होते, याच्या आधारावर त्या शहराची सस्टेनेबिलिटी ठरते. आज अवस्था काय आहे?
शहरीकरणामध्ये ज्यावेळी या सीवरवर आपण ट्रीटमेंट करत नाही, हा जो मैला आहे, मनुष्याची विष्ठा आहे, ही विष्ठा ज्यावेळी वाहून जाते आणि बिना ट्रीटमेंटची ही विष्ठा, हे मैला, हे सीवेज आपण समुद्रामध्ये, नदीमध्ये, नाल्यामध्ये त्या ठिकाणी वाहून जाऊ देतो. केवळ दुर्गंधीच येते असं नाही आहे, आपलं मरीन लाईफ संपतं, आपलं पर्यटन संपलं आणि त्यासोबत आपल्याकरता रोगराईचा एक पर्वत रोज आपण तयार करत असतो. मला असं वाटत होतं इतकी श्रीमंत महानगरपालिका आहे, या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात वॉटरवर ट्रीटमेंट होत असेल, सीवेजवर ट्रीटमेंट होत असेल आणि त्या माध्यमातून आपण ट्रीटेड पाणी हे समुद्रामध्ये सोडत असू. पण ज्यावेळी मी याचा अभ्यास केला, माझ्या लक्षात आलं की आमच्या इथे ट्रीटमेंटची व्यवस्थाच नाही आहे. एक खूप जुनी व्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेमध्ये आम्ही केवळ पाणी सेटल होऊ देतो आणि सेटल झाल्यानंतर ते पाणी आम्ही सोडून देतो, त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. खरं म्हणजे छोट्या छोट्या शहरांनी प्रक्रिया सुरू केली. आज नागपूर असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, ही शहरं देखील प्रक्रिया करतात आणि मुंबई सारख्या शहरामध्ये प्रक्रिया होत नाही. मग ही का होत नाही याच्या खोलामध्ये मी गेलो आणि मला ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी सापडल्या त्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. 2007ची निवडणूक आल्यानंतर 2006च्या शेवटी या ठिकाणी शिवसेनेनं आश्वासन देणं सुरू केलं की मुंबईचं सगळं सिवेज आम्ही ट्रीट करू. आज समुद्रात जे घाण पाणी चाललंय, आमच्या चौपाट्या, आमचे समुद्र किनारे जे खराब झाले आहेत ते आम्ही स्वच्छ करू, मुंबईतली रोगराई आम्ही नष्ट करू, आमच्या झोपडपट्ट्यामधली घाण करू. आणि म्हणून 2006 साली त्यांनी या ठिकाणी मॉट मॅकडोनाल्ड नावाच्या एका कंपनीला 120 कोटी रुपयाचं एक काम दिलं. काम काय होतं? मुंबईतलं जे सिवेज आहे त्या सिवेजची ट्रीटमेंट करण्याकरता जे केंद्र तयार करायचे आहेत त्याचा आराखडा तयार करण्याचं काम त्यांना दिलं. 2007ची निवडणूक आली, त्या निवडणुकीत प्रत्येकाला हे सांगायचे आम्ही कंपनी अपॉइंट केली आहे, आता सिवेज ट्रीट होणार आहे, समुद्र किनारे स्वच्छ होणार आहे, मुंबई रोगराई मुक्त होणार आहे. लोकांना वाटलं किती चांगले लोक आहेत, मुंबईचे समुद्र किनारे स्वच्छ होत आहेत, याच्यावर ट्रीटमेंट होते. आणि त्या ठिकाणी लोकांनी मतदान केलं. 5 वर्ष निघून गेले, काही झालं नाही. 2012ची निवडणूक आली. 12ची निवडणूक आल्यानंतर लक्षात आलं अरे 7 मध्ये आपण आश्वासन दिलं होतं, पूर्तता करू शकलो नाही. पण तोपर्यंत या कंपनीला 120 कोटी रुपये देऊन चुकले होते, त्यांनी कुठलाच आराखडा तयार केला नव्हता. पुन्हा त्या कंपनीला 2012 साली स्टँडिंग कमिटीने एक्सटेन्शन दिलं आणि 180 कोटी रुपयात आता आम्हाला आराखडा करून द्या आणि 2015 सालापर्यंत आराखडा करून द्या, अशा प्रकारचं काम त्या कंपनीला दिलं. त्या कंपनीने 2016 साली 10 आराखडे तयार करून दिले. ते इतके बोगस निघाले की एकाही आराखड्यावर काम करता आलं नाही. 10 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि साधी वीट ठेवणं सोडा, साधं टेंडर देखील महानगरपालिका काढू शकली नाही. आणि 180 कोटी रुपयाचं पेमेंट हे त्या कंपनीला देऊन टाकलं. आज या ठिकाणी सीएजीचा रिपोर्ट माझ्याकडे आहे आणि सीएजीच्या रिपोर्टमध्ये सीएजीने याच्यावर ताशेरे ओढले आहेत आणि सांगितलं आहे 32 कामांकरता 180 कोटी रुपये द्यायचे होते, एकही काम सुरू देखील झालं नाही. आणि 180 कोटी रुपये घेऊन मॅकडोनाल्ड कंपनी ही त्या ठिकाणी निघून गेली आणि मुंबईचा समुद्र किनारा तसाच राहिला, मुंबईमध्ये घाण तशीच राहिली, मुंबईचा कचरा तसाच राहिला. आज मुंबई आंतरराष्ट्रीय शहर होऊ शकत नाही, आमच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटक येऊ शकत नाही. हे पाप तुमचं आहे, शिवसेनेचं पाप आहे. कारण 10 वर्ष पैशाची कमतरता नव्हती. 35,000 कोटी रुपयाचं बजेट होतं, 50,000 कोटी रुपयाचे फिक्स डिपॉझिट होते. पण काम करायचं असेल तर इच्छाशक्ती लागते. ही इच्छाशक्ती तुमच्यामध्ये नव्हती आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी हे काम करू शकले नाहीत. बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो, ही महानगरपालिका आमच्या हातामध्ये द्या. या महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी सीवेज ट्रीटमेंट प्लांटचं जाळं आम्ही उभं करू आणि या समुद्रामध्ये एक थेंब देखील विष्ठा, मैला, घाण आम्ही जाऊ देणार नाही. या मुंबईचं पर्यावरण स्वच्छ करू, दुर्गंधी रहित अशा प्रकारचा समुद्र किनारा करू. समुद्र किनाऱ्यावर राहणारे आमचे कोळी बांधव आहेत, त्यांना मासेमारी करण्याकरता आज समुद्रात या ठिकाणी मासेच मिळत नाही. कारण या सगळ्या मैल्यानी, कचऱ्यानी, घाणीनी आमचे मासे देखील मरतायत. जे मिळतात ते असा मैला खाणारे मासे हे आम्हाला या ठिकाणी खावे लागतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या कोळी बांधवांवर देखील अन्याय
अन्याय होतोय तो अन्याय देखील दूर करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करू. या मुंबईमध्ये आपलं सरकार आल्यानंतर या मुंबईची सगळ्यात मोठी समस्या काय आहे? ती वाहतुकीची समस्या आहे. आणि ही वाहतुकीची समस्या दूर करण्याकरता रस्त्यांचं जाळं, मेट्रोचं जाळं तयार करण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलं. या ठिकाणी आशिषजी सांगत होते ही गोष्ट खरी आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही कनेक्टिव्हिटी सुरू केली. ट्रान्स हार्बर लिंक, जी ट्रान्स हार्बर लिंक मुंबईला नव्या मुंबईशी जोडणार आहे, त्याचं काम राज्य सरकारकडे होतं. आम्ही ते काम आता सुरू करतोय. 18,000 कोटी रुपयाचा देशातला सगळ्यात लांब समुद्रातला पूल हा या मुंबईमध्ये आम्ही तयार करतोय. पण त्याच वेळी माननीय उद्धवजींनी आणि शिवसेनेनं या ठिकाणी कोस्टल रोडच्या संदर्भात एक प्रेझेंटेशन केलं होतं, कोस्टल रोडच्या संदर्भात. आणि परवा सांगताना म्हणाले की केंद्रातल्या सरकारनं आमचा कोस्टल रोड अडवला म्हणून आमचा कोस्टल रोड होऊ शकला नाही. खरं म्हणजे उद्धवजी, तुम्ही जर नीट माहिती घेतली असती तर तुम्हाला लक्षात आलं असतं. पण कोस्टल रोडच्या संदर्भात तुम्ही भाषण करण्याच्या पलीकडे काहीच केलं नाही. उद्धवजी, तुम्ही जे प्रेझेंटेशन कोस्टल रोडच्या संदर्भात करताय तेही जुनं आहे. आता त्याचंही अलाइनमेंट बदललेली आहे. त्यामुळे प्रेझेंटेशन तरी नवीन करून घ्या. त्या जुन्या प्रेझेंटेशनवर लोकांना या ठिकाणी अशा प्रकारचं प्रेझेंटेशन दाखवू नका. 2005-06 साली या कोस्टल रोडचा विचार आला. हा जो वेस्टर्न एक्सप्रेसवे आहे हा डिकंजेस्ट करण्याकरता 17 ठिकाणी एक समुद्रातनं त्या ठिकाणी पूल तयार करून 17 जंक्शनवर तो जोडायचा असा विचार मनामध्ये आला. आणि त्याच्यावर महानगरपालिकेने सांगितलं आम्ही हा करू. राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने त्या संदर्भात केंद्राला त्या काळात परवानगी मागितली. खरं म्हणजे आमच्या सरकारला त्यावेळेच्या आणि महापालिकेला माहितीच नव्हतं की आपला जो कायदा आहे या कायद्यामध्ये कोस्टल रोड करता जे रेक्लेमेशन करावं लागतं त्या रेक्लेमेशनची तरतूदच नाहीये. त्यामुळे त्याला मान्यता मिळाली नाही. 2011 साली ही फाईल बंद झाली, ती कोल्ड स्टोरेजमध्ये गेली. ज्यावेळी 2014च्या शेवटी मी मुख्यमंत्री म्हणून आलो त्यावेळी ही फाईल मी पुन्हा उघडली. सांगितलं मुंबईला कोस्टल रोड दिला पाहिजे आणि त्या माध्यमातून माझ्याजवळ सगळे पुरावे आहेत, त्याच्या तारखा देखील या ठिकाणी आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर कायद्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये बदल करण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून या ठिकाणी मी केंद्र सरकारकडे गेलो. त्यांना मी सांगितलं की नोटिफिकेशन बदलावं लागेल, कोस्टल रोड करता रेक्लेमेशन अलाउ करावं लागेल. केंद्र सरकारनं त्या संदर्भात पहिल्यांदा नोटिफिकेशन काढलं आणि हे नोटिफिकेशन काढून त्यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये हे नोटिफिकेशन त्या ठिकाणी काढलं आणि या कोस्टल रोड करता त्यांनी आपल्याला रेक्लेमेशन करता येईल ही परवानगी दिली. 3 ते 4 महिन्यामध्ये केंद्र सरकारने ही परवानगी दिली. म्हणजे जो कोस्टल रोड हा कायद्यातच नव्हता तो कायद्यामध्ये आणण्याचं काम हे नरेंद्र मोदीजींच्या सरकारनं 3 ते 4 महिन्यामध्ये त्या ठिकाणी केलं. त्यानंतर याच्या संदर्भात एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस घ्यायचे होते. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस घेण्याकरता इम्पॅक्ट अनालिसिस करायचं होतं. त्याला जवळजवळ 6 ते 8 महिन्याचा कालावधी लागणार होता. सातत्याने पाठपुरावा करून आम्ही इम्पॅक्ट अनालिसिस करून घेतलं. इम्पॅक्ट अनालिसिसच्या आधारावर MCZMA कडे गेलो. त्याला आम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मागितला. इन प्रिन्सिपल तत्वतः एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स त्याला आम्ही मिळवून घेतला. तो मिळाल्यानंतर या ठिकाणी आम्ही त्याचं नोटिफिकेशन काढलं. ते मंजूर करून MCZMA कडे पाठवलं. MCZMA ने त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवल्या. त्यांनी सांगितलं जिथे मँग्रुव्ज इफेक्ट होत आहेत तिथे 5 पट मँग्रुव्ह तयार करावे लागतील. या कोस्टल रोडवर तुम्हाला ट्राम तयार करावी लागेल. मी पुन्हा केंद्र सरकारकडे गेलो आणि सांगितलं की अशा प्रकारच्या या ज्या काही तरतुदी टाकण्यात येत आहेत यांनी हा फिजिबल होणार नाही. आम्ही याच्यावर मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार करू, पण ट्राम ही जुन्या जमान्याची आहे त्यामुळे आता आम्ही ट्राम तयार करू शकत नाही. केंद्र सरकारनं तेही मान्य केलं. आम्ही सांगितलं मँग्रुव्ज 5 पट नको 3 पट झाली पाहिजे, तेही केंद्र सरकारनं मान्य केलं. आणि आता त्याचं फायनल नोटिफिकेशन हे या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये कधीही निघेल. पण ह्या फायनल नोटिफिकेशन करता काम थांबलं नाही. आम्ही केंद्र सरकारकडनं तत्वतः मान्यता आणली आणि महानगरपालिकेला सांगितलं त्या ठिकाणी सगळ्या सुधारणा करा. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो. अनेक त्या ठिकाणच्या सुधारणा आम्ही केल्या. त्याच्यामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट खाल्लं हा कसा काय निघेल या संदर्भातली सगळी व्यवस्था आम्ही उभी केली. आणि त्यानंतर महानगरपालिकेला सांगितलं की आता फायनल नोटिफिकेशन येत आहे, पण त्याची वाट न पाहता एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट अनालिसिस तुम्हाला करता येईल. आणि
EOI तुम्हाला काढता येईल, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट तुम्हाला काढता येईल. तो एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट महानगरपालिकेने काढला आणि आता टेंडर RFQ लेवलवर आहे. उद्धवजी, महानगरपालिकेचे तुम्ही वाली आहे असं म्हणता, हे सगळं घडलेलं तुम्हाला का माहिती नाही? तुम्ही का नरेंद्र मोदींना दोष देताय की नरेंद्र मोदींमुळे हा रोड अडला? अरे हा रोड जर होत असेल तर तो केवळ आणि केवळ नरेंद्र मोदींमुळे होतोय, की ज्या नरेंद्र मोदींनी या कोस्टल रोड करता या सगळ्या परवानग्या या ठिकाणी दिल्या. बंधू भगिनींनो, मी सवाल विचारतो, अरे मुंबईमध्ये तुमचे 3 खासदार आहेत, महाराष्ट्रात तुमचे 18 खासदार आहेत. तुमचा एक तरी खासदार या ठिकाणी पर्यावरण विभागामध्ये किंवा मोदीजींकडे साधं एक पत्र तरी घेऊन गेला का की या ठिकाणी आम्हाला कोस्टल रोड करायचा आहे? अरे मी त्या ठिकाणी 6 वेळा गेलो, 6 बैठका घेतल्या. त्या प्रत्येक बैठकीत त्यातला प्रॉब्लेम मी दूर केला. या ठिकाणी आपण काही करायचं नाही आणि जे करतायत त्यांना नावं ठेवायचे, हे बरं नव्हं, हे योग्य नव्हं. आणि म्हणून या ठिकाणी कोस्टल रोड होणार आणि तो भारतीय जनता पार्टी निश्चितपणे करणार, हा विश्वास मी तुम्हाला देतो. बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमच्या करता आपण मेट्रोचं काम हातामध्ये घेतलं. मागच्या सरकारनं 10 वर्षामध्ये 13 किलोमीटरची मेट्रो केली. मी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की केवळ 2 वर्षामध्ये 172 किलोमीटर मेट्रोच्या नेटवर्कला मान्यता दिली. 120 किलोमीटरचं काम सुरू केलं आणि 200 किलोमीटर पर्यंत हे मेट्रो नेण्याचं काम मी करतोय. आपल्या दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रोला आपण काम त्याचं सुरू केलेलं आहे. आपल्या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर आपण काम सुरू केलेलं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला जायला 2-2, 3-3 तास लागत होते, आता 15 ते 20 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी तुम्ही पोहोचणार आहे. आणि या ठिकाणी हे सगळं मेट्रोचं जाळं तयार करतोय. दुसरीकडे आपण सबर्बन रेल्वे म्हणजे आपली जी लोकल आहे, या लोकलमध्ये चर्चगेट ते विरार एक एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करतोय. दुसरा CST ते पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करतोय. परत या दोघांचं इंटिग्रेशन करण्याकरता पनवेल पासून विरारपर्यंत एक कॉरिडॉर तयार करतोय. आणि या सगळ्या कॉरिडॉरमधनं आतापर्यंत आपल्या लोकलची क्षमता ही 70 लाख पॅसेंजरची आहे. 70 वर्षामध्ये 70 लाख पॅसेंजरची. आणि या मुंबईमध्ये जे मेट्रोचं नेटवर्क 2 वर्षामध्ये आम्ही मंजूर केलं, त्याची कॅपॅसिटी अजून 70 लाख प्रवाशांना नेण्याची आहे. आणि हे जे एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून अजून 35 लाख म्हणजे 1,05,00,000 प्रवाशांना प्रवास करता येईल. एवढी कॅपॅसिटी 5 वर्षामध्ये आपलं सरकार तयार करताय. आणि हे करताना या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं आम्ही इंटिग्रेशन करतोय. आज आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला एंड टू एंड सोल्युशन दिलं, तो जर दहिसरला उभा आहे आणि त्याला मुलुंडला जायचं आहे तर ते कसं जायचं याचं एंड टू एंड सोल्युशन त्याला दिलं तर तो पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरेल. आणि म्हणून आता आपण मेट्रो असेल, मोनो असेल, रेल्वे असेल, बस असेल, याचं इंटिग्रेशन करतोय आणि त्याला सिंगल तिकिटावर आणतोय. एक तिकीट घेतलं की ते मेट्रोतही चालेल, ते मोनोतही चालेल, ते सबर्बन रेल्वेतही चालेल, ते बसमध्ये देखील चालेल. आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच ते खरेदी करता येईल. तुम्हाला लाईनीत उभं राहण्याची आवश्यकता नाही आहे. तुमच्या मोबाईलच्या ऍपमध्ये तुम्ही टाकलं दहिसर ते मुलुंड की तुम्हाला लगेच एक प्लॅन येईल. दहिसरमध्ये या ठिकाणी मेट्रो आहे, इथनं इथपर्यंत जा, तिथे रेल्वेचं स्टेशन आहे, तिथनं तू लोकल घे, तिथनं इथपर्यंत जा, तिथे मोनोचं स्टेशन आहे, तिथनं इथपर्यंत जा, इथे बसचं स्टेशन आहे, त्या बसमध्ये बसला की तुझ्या घराच्या समोर तू त्या ठिकाणी पोहोचणार आहे. अशा प्रकारचं एंड टू एंड सोल्युशन हे या ठिकाणी आपण देतो आहे. केवळ या ठिकाणी आश्वासनं नाही आहेत, प्रत्यक्ष रोडवर काम सुरू करण्याचं काम आम्ही केलं आहे. पण बंधू भगिनींनो, या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, सामान्य जो मुंबईकर आहे, त्या मुंबईकराच्या जीवनाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला या निमित्ताने सोडवायचे आहेत. आज या भागामध्ये हनुमाननगरच्या SRAचा प्रश्न आहे. निश्चितपणे तो प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. महिंद्रा अँड महिंद्राच्या कंपनीतनं जो जाणारा DP रोड आहे, ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथलं ट्रॅफिक ईज होणार आहे, तो प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. आणि एवढंच नाही तर मला या ठिकाणी माहिती आहे की दामूनगर असेल, क्रांतीनगर असेल, या सगळ्या भागामध्ये जे लोक झोपडपट्टीमध्ये राहतात, आज वनजमिनीच्या प्रश्नामुळे ते सगळे त्रस्त आहेत. मी तुम्हाला विश्वास देतो, आजपर्यंतचा माझा अनुभव आहे, जो वेळी आम्ही मोदीजींकडे गेलो त्यावेळी प्रश्नाचं सोल्युशन मोदीजींनी आम्हाला दिलं आहे. आणि म्हणून
वन जमिनीचा जो प्रश्न आहे त्याही संदर्भात केंद्र सरकारकडे आम्ही जाऊ. आम्हाला मुंबईत वन हवे आहेत, वनांचा विरोध नाही आहे, जास्तीत जास्त वनीकरण झालं पाहिजे. पण ज्या ठिकाणी लोक राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, तिथे जर अशा संज्ञा आल्या असतील तर त्यातनं मार्ग काढून त्या लोकांना त्याच ठिकाणी घरं देणं हे देखील आपल्या सरकारचं कर्तव्य आहे. आणि म्हणून यातनं देखील मार्ग काढण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं होणार आहे. दिंडोशीच्या भागामध्ये तानाजीनगर असेल, शिवाजी सागर चाळ असेल, या ठिकाणी अनेक वर्षापर्यंत शिवसेनेचे नगरसेवक केवळ लोकांना भूलथापा देत आहेत. पण आता काळजी करू नका, सरकार आपलं आहे. इथला एसआरएचं डेव्हलपमेंट देखील आम्ही करून दाखवू. आपल्या सरकारनं एक चांगला निर्णय घेतला. आतापर्यंत एसआरएच्या योजना व्हायच्या, योजनामध्ये विकासक गरीबाला बाहेर काढायचा, बाहेर निघाल्यानंतर त्याला घरच द्यायचा नाही, एलओआयचं ट्रेडिंग करायचा. आता आम्ही सांगितलं अशा प्रकारे एलओआयचं ट्रेडिंग आम्ही मान्य करणार नाही. आता जर तुम्ही गरीबाला घर दिलं नाही, तुमची एसआरएची स्कीम आम्ही काढून घेऊ आणि राज्य सरकारच्या आमच्या एसआरए विभागाच्या माध्यमातून ही स्कीम त्या ठिकाणी केली जाईल. आणि म्हणून गरीबाकरता विचार करणारा अशा प्रकारचं सरकार आज या राज्यामध्ये आहे. देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे. पण या ठिकाणी अपारदर्शी काम करणारं सरकार जर महानगरपालिकेमध्ये राहिलं तर या मुंबईचा विकास होऊ शकणार नाही. काही लोकांचा विकास होईल पण मुंबईचा विकास होणार नाही. आणि म्हणून मुंबईच्या विकासाकरता आपल्या भागातनं हे जे सगळे आमचे उमेदवार आहेत, या सगळ्या उमेदवारांना कमळाची बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. भारतीय जनता पार्टी आरपीआय युती ही तुमची युती आहे. या युतीला पूर्ण मतदान करून या ठिकाणी प्रचंड बहुमताने आम्हाला निवडून द्या. आणि आम्ही या ठिकाणी आश्वासन दिलंय की महापौर भाजपचा असेल तर उपमहापौर आरपीआयचा असेल. आणि त्या माध्यमातून सामाजिक न्यायाची भूमिका भारतीय जनता पक्षाने स्वीकारली आहे. आम्हाला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. हो, रासप, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, रासप, शिवसंग्राम अशा महायुतीला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.